संयोजक समस्त ग्रामस्थ मंडळी, भजनी मंडळ व युवक मंडळ चित्रवडगाव। संत देवमान्य संत अनंत कृपामूर्ती शांतीब्रह्म एकनाथ महाराज यांचा 4 चरणाचा अत्यंत महत्त्वाचा चिंतनीय असा अभंग। या अभंगाद्वारे एकनाथ महाराज देवाच्या प्राप्तीचा उपाय सांगून संताचं महात्म्य प्रतिपादन करतात। विठ्ठल विठ्ठल अभंगाचा सरळ सरळ भाव असा आहे। शांतीब्रह्म एकनाथ महाराज सांगतात, तुम्हाला जर देवाची प्राप्ती करायची असेल तर तुम्ही संताचे पाय धरा। कारण तुम्ही आम्ही हा जो भवनाम रूपी संसार आहे, अनादी कालापासून चालत असलेला संसार, या संसार सागरामध्ये आपण सर्वजण अडकलेलो आहोत। आणि या संसार सागरातून आपल्याला जर मुक्ती मिळवायची असेल तर काय करा, संताचे पाय धरा आणि देवाची प्राप्ती करून घ्या। आणि देवाच्या प्राप्ती करता संताचे पाय धरा असं एकनाथ महाराज म्हणतात की देवाच्या प्राप्ती करता संताचे पाय धरा असं मीच नाही सांगत, तर वेदा आपल्या आध्यात्मिक शास्त्रांचं न्यायालय, जे न्यायालय आहे आपल्या आध्यात्मिक शास्त्राचं, ते सर्वोच्च न्यायालय म्हणजे वेद। त्या वेदांनी वरती हात करून सांगितलं की बाबा रे, तुम्हाला देवाच्या प्राप्ती करता संताचीच पाय धरावे लागतील। अभंगाचं 3य चरण आणि शेवटच्या चरणामध्ये नाथ महाराज सांगतात की संतांना जर आपण शरण गेलो तर संत आपलं मनोरथ पूर्ण करतात। विठ्ठल विठ्ठल असा झाला अभंगाचा सरळ सरळ अर्थ। आता आपण अभंगाकडे वळणार आहोत, पण अल्पसा पर्याय द्यायचा असा की ब्रह्मांड नायक, जगत चालक, जगाचा नियंता परमपिता परमेश्वर की ज्याच्या सत्तेने हे अखिल विश्व चालतं, गतिर्भर्ता प्रभू साक्षी निवास शरणम सुरत प्रभव प्रलय स्थानम निधानम बीजमव्ययम, किंवा वृक्षाचे पण हाली ज्याची सत्ता, अशी ज्या भगवान परमात्म्याची सत्ता आहे। 99 ज्ञानोपराय भगवान परमात्म्याच्या सत्तेचं वर्णन करतात। म्या बोलविल्या वेद बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राण हाले, जो जगाते चाळिता तुझी या सत्तेने वेदासी बोलणे, 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 सूर्यासी चालणे, तुझी या बळे सूर्यासी चालणे, तुझी या बळे, ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी, 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 ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा सुंदर प्रमाण दिलं महाराजांनी। तुझी या सत्तेने वेदासी बोलणे, तुझी या सत्तेने वेदासी बोलणे, ज्याची सत्ता अशी आहे की जो वेदाला बोलवायला लावतो। 99 अनेकांनी या भगवंताच्या लीलेला किंवा सामर्थ्याला शब्दामध्ये मांडण्याचा किंवा बांधण्याचा प्रयत्न केलाय। खूप गोड सांगितलं एका ठिकाणी, माती पाणी उजेड वारा तूच मिसळसी सर्व पसारा, आभाळच
पार तू विडा कुंभार विठ्ठला तू विडा कुंभार फिरत्या चाका वरती देशी मातीला आकार विठ्ठला तू विडा कुंभार अशी ज्या भगवान परमात्म्याची सत्ता आहे त्या भगवान परमात्म्याच्या सत्तेनं साधू संतांच्या आशीर्वादानं आणि तुम्हा सर्व गावकऱ्यांच्या सहकार्यानं सर्व गावकऱ्यांच्या सहकार्यानं चालत असलेला हा ऐश्वर्य संपन्न असणारे भगवान बाबा यांच्या पुण्यतिथी निमित्त चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह वर्ष 14वे चौदाव्या वर्षानिमित्त आणि या 14व्या वर्षातील 4थ्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा माझ्या वाट्याला आली आणि तुमच्या सर्वांपर्यंत येण्याचं भाग्य म्हणजे आमचे आदरणीय सुभाष काका पालवे त्यांच्यामुळे आज तुमच्या गावामध्ये येण्याची संधी मिळाली किंवा तुमचं दर्शन झालं सर्वांचं. असे असणारे सुभाष काका पालवे आणि नवे आज या ठिकाणी कीर्तन करण्याचा योग आला आणि योग पण असा आला आज खूप मोठा महाग पर्व काळ आहे मोठी पर्वणी आहे म्हणजे मकर संक्रांतीची पर्वणी आहे आणि आज कीर्तनाचा योग आला मला. मकर संक्रांत म्हणजे महिलांचा सण आमच्या मकर संक्रांत म्हणजे आमच्या महिलांचा बैलपोळाच म्हणायला हरकत नाही कारण या दिवशी महिला सुंदर मेकअप वगैरे शृंगार करून देवाला जातात पूजा वगैरे करतात. हा महिलांचा सण असतो आणि या मकर संक्रांतीच्या महापर्वणीमध्ये कीर्तन करण्याचा योग आला. विठ्ठल विठ्ठल आजचा दिवस म्हणजे आमच्या महिलांसाठी खूप महत्त्वाचा असतो. आमच्या महिला आणि आजच्या दिवशी खूप मोठे म्हणजे हे सांगितलेले महिलांना नियम सकाळी लवकर उठणे आणि सूर्य उगवायच्या अगोदर दात घासावे असं काहीतरी नियम सांगितलेले आहेत. दात घासणे आणि उठल्याबरोबर सर्वांना प्रसन्न मनाने बोलणे चिडचिड न करणे सर्वांसोबत प्रेमाने राहणे. पण आमच्या मावशा उठलं का कुरकुर कुरकुर चालूच करतात ते. आणि या दिवशी सूर्य हा मकर राशीमध्ये प्रवेश करत असतो अशी ही मकर संक्रांती आणि आमच्या महिला मंडळांचा सण. या दिवशी महिला मंडळ सुंदर मेकअप करतात आणि देवाला जातात. पण आमच्या महिला मंडळांचं असं असतं संक्रांत आली आपण काय म्हणतो संक्रांती घोड्यावर बसते संक्रांत सिंहावर बसते असं काहीतरी असतं. आज ह्या वर्षीची संक्रांत वाघावर बसलेली पण मी म्हणाल संक्रांत वाघावर न बसता सिंहावर न बसता संक्रांत गडी माणसावर बसते. विठ्ठल विठ्ठल यांच्यावर कशी बसते तर संक्रांत आली की यांना टेन्शन येतं का संक्रांत आली रे आली. आमच्या महिला मंडळाचं एकच गाणं मालक दागिना मालक संक्रांत आली दागिना घ्यायचाय. मालक म्हणतात तुला कोणता दागिना राहिला नाही तुझ्याकडे सगळे दागिने आहेत बोरमाळे घागरमाळे सगळे ना. एका बाईने असं तिच्या मालकाकडे हट्ट केला म्हणाली मालक संक्रांत आली आणि मला दागिना पाहिजे. तिचे मालक म्हणाले अगं सखे भारतातील एकही दागिना असा नाही की तुला आणला नाही भारतातले सगळे दागिने तुला आणून दिले मी. ती म्हणाली मालक मला भारतातला दागिना पाहिजे नाही मला कुठला दागिना पाहिजे अमेरिकेतला दागिना पाहिजे. आता तिने तर हट्ट धरला आणि याला टेन्शन आलं काय करावं. आता स्त्री हट्ट पुरवावंच लागते बाल हट्ट स्त्री हट्ट आणि राजहट्ट असे 3 प्रामुख्याने पुरावे म्हणजे स्त्री हट्ट सांगितलेले आहेत असे ते पुरवावेच लागतात. बाल हट्ट पण पुरवावा लागतो कसा एक छोटा मुलगा होता त्या मुलानं आपल्या वडिलांना सांगितलं बाबा मला ऊस पाहिजे. त्याच्या शेतात ऊस नव्हता. बाबांनी काय केलं शेजाऱ्याचे त्यांचे कालच भांडणं झाले होते शेजारच्या शेतातून ऊस आणला त्याला मोडून दिला. तो म्हणला पप्पा मला असा पाहिजे नाही मग काय करू त्याच्या कांड्या करून द्या. पप्पानी कांड्या करून दिला म्हणे खा आता ऊस.
म्हणे पप्पा मला कांड्या करून नाही, त्याची चुट्टी काढून द्या. ते चुट्टी वगैरे ते काय असं ते काढून दिलं. म्हणे खा आता ऊस. ते म्हणले नाही पप्पा मला असा नाही खायचे. मग कसा? ते म्हणले मला छोट्या 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 चकल्या करून बशीमध्ये द्या. पप्पानी छोट्या छोट्या चकल्या केल्या, बशीमध्ये दिल्या. म्हणले खा आता ऊस. तुम्हाला पप्पा मला असा नाही खायचा. मग कसा खायचा, मी खाऊन देऊ का? तुम्हाला नाही, माझा पहिला होता तसं करून द्या. विठ्ठल म्हणजे असा हा बाल हट्ट असतो. तसा स्त्रियांचा पण हट्ट असतो. आणि त्या स्त्रीनं त्या पतीकडे हट्ट धरला की मला अमेरिकेतला दागिना पाहिजे. त्यानं विचार केला मी काय अमेरिकेला जाऊ शकत नाही. मावशानं खरं आहे का माझं? मी काय अमेरिकेला जाऊ शकत नाही. त्यानं मग सकाळी पहाटेच उठला, आंघोळ केली, चहा नाश्ता केला, जेवण पण लवकर करून घेतलं आणि उठला तसाच त्याचं आवरलं की लगेच तो त्याच्या बायकोला सांगितलं मी चाललो, निघालो अमेरिकेला, तुला दागिना आणायला चाललो. पण तो डायरेक्ट निघाला तसा तो वडाऱ्याकडे गेला. वडाऱ्याकडे गेला आणि वडाऱ्याला सांगितलं वडारी मामा चांगला 2 किलोचा वरवंटा बनवून द्या. 2 किलोचा वरवंटा बनवून द्या. वडारी मामा सुंदर 2 किलोचा वरवंटा बनवला. तो वरवंटा घेतला. तो गृहस्थ सोनार मामाकडे गेला आणि सांगितलं सोनार मामा याला अशी पॉलिश करा, अशी पॉलिश करा. ते खरं आहे का खोटं ओळखायला झालं नाही पाहिजे. सोनार मामाने खूप सुंदर पॉलिश वगैरे केली. त्याला ते मोठा साखळदंड लावला आणि तो मस्त एका बॉक्समध्ये पॅकिंग केला. पॅकिंग करून तो गृहस्थ सूर्यमावळीच्या वेळेला घरी घेऊन आला. ही वाटच पाहत होती कधी येतात मालक, कधी येतात मालक. सारखी चक्रा मारत होती शांताबाई सारखी, इकडून तिकडं इकडून तिकडं इकडून तिकडं एवढ्या चक्रा मारत होती. आणि तेवढ्यामध्ये मालक येताना दिसले. तिने अगोदर तांब्या भरून द्यायचा तर ती आडवी गेली. हातातला बॉक्स हिसकावून घेतला तशीच घरात गेली. बॉक्स उघडून पाहिला, हातात घेतलं ते असं हातात घेऊन म्हणते मालक खूपच जड दिसतंय हो. मालक म्हणतात मग 2 किलोच आहे ना, जड असणारच. मग म्हणली बर बर बर. आणि मालक हा दागिना मला काय भारतातला नाही वाटत. ते म्हणली तूच म्हणाली होती अमेरिकेतून आण, म्हणून मी अमेरिकेला गेलो होतो दागिना आणायला. तिनं गळ्यात घातला, कपडा पुढं असं 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 करू लागली. आणि मग दुसऱ्या दिवशी संक्रांत आली. तिने तो दागिना गळ्यामध्ये घातला. घरामध्ये मिक्सर आहे, पुरण यंत्र आहे, पण तिनं काय केलं घराच्या कोपऱ्यामध्ये पडलेला पाटा वरवंटा बाहेर काढला आणि दारात पुरण वाटायला बसली. का? शेजारचे मावशे जातील माझ्यापासून आणि माझ्याकडे तो दागिना असेल आणि त्यांच्याकडे नसेल. आमच्या मावशीचं एवढं लय असतं. आणि मला म्हणतील राधा काकू कधी घेतला हो, कधी केला हो दागिना, असं मला म्हणतील. म्हणून तिनं पाटावर वंटा काढला आणि बाहेर पुरण वाटायला बसली. पण पुरण वाटत असताना गंमत अशी व्हायची, तिचा हातातला वरवंटा पुढे गेला की मागचा दण मागे यायचा. हातातला पुढे गेला की मागचा दण, हातातला पुढे मागचा दण. तिच्या सगळे आताडे बाहेर पडले, बरगड्या उघड्या पडल्या, रक्त निघू लागलं तिच्या अंगातून सगळं. आणि मग शेवटी दवाखान्यात न्यावं लागली. दवाखान्यात नेलं, नाकात सलाईन, तोंडात सलाईन, सगळे सलाईनच सलाईन. आणि तेवढे सलाईन लावलेले असताना मालक तिथं आले म्हणतात राधे तुला किती गोड दिसतो का हा दागिना. ती म्हणली तुम्ही आधीच म्हणले असते एवढा कुठं ना झाला असता का. नाही विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. म्हणजे सोन्यापायी जीव गेला तरी चालेल दागिना. एक मावशी महाराजांच्या महाराजीनबाई होते. त्या महाराजांच्या महाराजीनबाई ती लग्नाला गेली आणि लग्नाला आता कशा कशा तऱ्हेच्या महिला मंडळ असते मेकअप केलेले. तिने त्यांच्या अंगावर दागिने पाहिले. ती म्हणाली आपले महाराज काय आपल्याला एवढे दागिने घालणार नाही. मग तिने विचार केला, ती एका स्टेशनरी मध्ये गेली आणि 100 रुपयात सगळे दागिने खरेदी केले. त्याला काय म्हणायचं बँटेक्स, म्हणजे ज्याला टॅक्स लागत नाही. 100 रुपयात सगळे दागिने खरेदी केले, अंगावर घातले आणि फिरू लागली. दिवसभर गावामध्ये फिरली पण 4-5 चोर होते. त्या चोरांची नजर तिच्यावर गेली आणि म्हणले संध्याकाळी दौरा हिच्याच घरी. महाराज कार्यक्रमाला गेले होते. ही संध्याकाळी घरी आली, झोपली, जेवण वगैरे करून रात्रीचे 2 वाजले. आणि 2 वाजले असताना ते चोर घरी आले. त्यांनी दरवाजा तोडला. दरवाजा तोडून आतमध्ये शिरले आणि तिच्या अंगावरचे दागिने ओढू लागले. दागिने ओढले, तिला जाग आली. ती म्हणली कोण आहे, कोण आहे, माझे दागिने कोण ओढतंय, सोडा माझे दागिने ओढू नका. शेवटी ते दागिने ओढले आणि घेऊन चालले. आता गपचूप घेऊन जावे द्यावेत ना ते दागिने. तर ती म्हणाली घेऊन जायचे तर जा, 100 रुपयात सगळे आणले होते. चोर
म्हणले सकाळी कोणाचं तोंड पाहिलं होतं, माग आले आणि खोटे दागिने का अंगावर घालून फिरली म्हणून एवढी हाणली, एवढी मारली. ती म्हणते का मारता मला, मला मारू नका, मला सोडा, मला मारू नका. मारून मारून निघाले, जाऊ द्यावे ना. ती म्हणते मारा, अजून मारा, आमच्या मारा याच्यापेक्षा जास्त मारतात. विठ्ठल म्हणजे दागिन्यापायी मार खाल्ला तरी चालत, एवढा दागिना प्रिय असतो आमच्या मावशांना. आणि असा हा संक्रांतीचा सण आमच्या मावशा आज खुश आहेत, एकदम टवटवीत आहेत. आणि या संक्रांतीच्या दिवशी कीर्तनाची सेवा करण्याची संधी मिळाली. या कार्यक्रमाकरिता उपस्थित असलेली सर्व गुणीजन मंडळी, मृदंगाची साथ देणारे हरिभक्त पारायण माऊली महाराज, हरिभक्त पारायण अर्जुन महाराज, गायनाची साथ देणारे हरिभक्त अभय महाराज, केदार महाराज, नारायण महाराज, तुम्हीच म्हणा ते आता. विठाल विठाल. सर्व गायनाची साथ देणारे, मृदंगाची साथ देणारे आणि सर्व टाळकरी, माळकरी, विनेकरी, झेंडेकरी नाहीत, झेंडेकरी आमचे चोपदार बाबा बरेत ना बाबा, बरेत ना चोपदार बाबा, इकडचे चोपदार बाबा, विनेकरी बाबा असतील आणि आमचे यूट्यूबची सेवा देणारे हरिभक्त पारायण, तुम्ही पण हरिभक्त पारायण, परमेश्वर महाराज आणि तुम्ही सर्व महिला वर्ग, पुरुष वर्ग, बालगोपाल, सर्वजण पंचकृषीतून आलेले सर्व भाविक जन, तुम्हा सर्वांमध्ये भगवंताची सेवा करायची. विठ्ठल विठ्ठल. सज्जना हो, आपण या मानवी जीवनामध्ये किती श्रीमंत झालो, किती सत्ताधीश झालो, याही पेक्षा आपण देवाच्या किती जवळ गेलो याला विशेष मूल्य आहे. विचार करा तुम्ही, आज जगामध्ये खूप श्रीमंत लोक आहेत, खूप सत्ताधीश लोक आहेत, पण त्यांना देवाची अजिबात आवड नाही. म्हणून आपण मानवी जीवनामध्ये जन्माला आल्यानंतर भगवंताचं दर्शन घेतलं पाहिजे, भगवंताची भेट आपल्याला झाली पाहिजे. आणि जर या मानवी जीवनामध्ये येऊन जर आपल्याला भगवंताची भेट झाली नाही तर आपलं जीवन निरर्थक आहे, म्हणजे व्यर्थ आहे. कशाप्रमाणे तर ज्ञानोबराय सांगतात, कणे विन सोपटे कंसे लागले से घन दाटे, काय करावे गोमटे ओस नगर, जैसी साबरी वाढिनल्या सरळा, वरी फळना तू पोकळा, कास्तन झाले गळा, शिळी जैसे तैसे मूर्खाचे जी आले. म्हणजे ज्ञानोबराय सांगतात, जसं की ज्वारी माहिती ना मावशांनो, ज्वारी झाड, ज्वारी आहे, तिला खूप कंस आलेले आहेत, पण ते कंसामध्ये जर दाणेच नसतील तर काय उपयोग आहे का? बोलत चला, बोलत चला, आहे का? नाही. वा वा. जसं कंसामध्ये दाणे नसतील तर उपयोग नाही, तसं या मानवी जीवनामध्ये आपण जर भगवत दर्शन घेतलं नाही तर आपलं जीवन नाही तरी काय थोरी, नाही तरी काय थोरी, नाही तरी काय थोरी, नाही तरी काय शान सुकरे बापुडी, शान सुकरे बापुडी, बापुडी नाही तरी काय थोरी, नाही तरी काय थोरी, स्वान सुकर बापुडी, स्वान सुकर बापुडी, नाही तरी स्वान थोरी, नाही तरी स्वान गोड प्रमाण दिलं. आपण जर जीवनामध्ये भगवंताची भेट नाही घेतली, आपण या मानवी जन्मामध्ये येऊन जर आपल्याला भगवत दर्शन नाही झालं तर आपलं जीवन व्यर्थ आहे. कशा पद्धतीनं? आता मी दृष्टांत देते, लक्षपूर्वक ऐका. पक्षी आहे, पक्षी, पक्षी माहिती आहे सगळ्यांना, पुरुष मंडळ, कमी महिला मंडळाला बोलते म्हणून तुम्ही नाराज झाले, तुम्ही पण लक्षात ठेवा. पक्षी माहिती आहे ना, पक्षी आहे, एवढा सुंदर पक्षी आहे, पण त्या पक्षाला जर पंख नसतील तर अर्थ नाही. पंची पंख बिना, हस्ती दंत बिना, के नारी पुरुष बिना,
कूप नीर बिना, कूप म्हणजे विहीर, सुंदर विहीर आहे, खोल विहीर आहे, पण त्या विहिरीत जर पाणी नसल तर काय उपयोग नाही. कूप नीर बिना धेनो क्षीर बिना, के मंदिरा दीप बिना, सुमिरण करले मेरे मना तेरी, प्रीति उमर हरि नाम बिना, सुमिरण करले मेरे मना तेरी, प्रीति उमर हरि नाम बिना. मेरे मना रे तेरी बीती उमर नाम बिना, मेरे मना तेरी बीती उमर हरि नाम बिना. पर्वत सुनायक वृक्ष विना, वृक्ष सुनायक पर्ण विना, संगीत सुनायक ताल बिना, ताल सुनायक स्वर बिना, वैसाणर हरि नाम बिना, सुमिरण कराले सुमिरण करले, सुमिरण करले मेरे मना तेरी, बीती उमर हरि नाम बिना. म्हणजे आपल्या जीवनाची सफलता कशामध्ये आहे? भगवत दर्शनामध्ये आहे. म्हणून भगवंताचं दर्शन झालं पाहिजे. नव्हे आपल्या जीवनामध्ये काही गोष्टी आवश्यक असतात, काही गोष्टी अनावश्यक असतात, काही गोष्टी आकर्षक असतात, तर काही गोष्टी अत्यावश्यक असतात. लक्ष आहे तुमचं? काही गोष्टी आवश्यक असतात, काही गोष्टी अनावश्यक असतात. आता लक्ष द्या, व्यसन हे आवश्यक का अनावश्यक? पुरुष मंडळ काय? अनावश्यक. व्यसन मुक्त जीवन हे परमार्थातलं पहिलं पाऊल. व्यसन हे अनावश्यक. शरीरावरती घालण्याकरता लागणारा कपडा आवश्यक का अनावश्यक? काय? आवश्यक. बर, शरीरावरती घालण्याकरता लागणारा कपडा आवश्यक, कपडे धुण्याकरता लागणारा साबण देखील काय? आवश्यक. कपडे धुण्याकरता लागणारा साबण देखील आवश्यक. पण कपडे धुतल्यानंतर दिली जाणारी नीळ आणि केली जाणारी प्रेस आवश्यक का आकर्षक? आकर्षक. म्हणजे तुमचं लक्ष आहे बरं. हे झाले आकर्षक. आणि शरीराच्या दृष्टिकोनातून लागणार अन्न पाणी आकर्षक का अत्यावश्यक? अत्यावश्यक. जसं शरीराला लागणार अन्न पाणी हे अत्यावश्यक आहे, तसं या मानवी जीवनामध्ये भगवत दर्शन अत्यावश्यक आहे. विठ्ठल विठ्ठल. म्हणून मानवी जीवनामध्ये येऊन भगवत दर्शन झालं पाहिजे. नव्हे आज या जगामध्ये, या विश्वामध्ये कोणत्याही जातीचा, कोणत्याही पंथाचा, कोणत्याही धर्माचा व्यक्ती असू द्या, प्रत्येक लहान असो मोठा असो कुणीही असो, प्रत्येक जणांची धावपळ कशासाठी चालू आहे? आज सकाळी उठल्यापासून तर संध्याकाळी झोपेपर्यंत कशासाठी चालू आहे? पटपट बोला. सुखासाठी. प्रत्येक जणांची सकाळी उठल्यापासून तर संध्याकाळी झोपेपर्यंत प्रत्येक जण सुखासाठी धडपडतोय, प्रयत्न सुखासाठी करतोय, पण अनुभव कशाचा येतोय? दुःखाचा अनुभव येतोय. आणि 4 गोष्टी अशा आहेत की त्या पैशाने विकत घेता येत नाहीत. कोणत्या 4 गोष्टी? पहिली झोप, पैशाने विकत घेता येत नाही. दुसरी भूक, पैशाने विकत घेता येत नाही. तिसरी मी नंतर सांगा. विठ्ठल विठ्ठल. तिसरं सुख, पैशाने विकत घेता येत नाही. अशा कितीतरी गोष्टी की त्या पैशाने विकत घेता येत नाहीत. म्हणून प्रत्येक जण जीव सुखासाठी धडपडतोय, पण अनुभव मात्र दुःखाचा येतोय. मग अशा साधकाला ज्ञानोबराय एकनाथ महाराजांनी विचारलं की बाबा रे,
तुम्हाला काय पाहिजे? त्यांनी सांगितलं की आम्हाला सुख पाहिजे. मग सुखासाठी काय करावं लागेल? सुख कशाने भेटेल आम्हाला? तर तुम्ही भगवंताची प्राप्ती करा. जीवा सुख नो हे, जीवा सुख नो करुणी घ्यावा ते नेविन जीवा सुख नो हे. म्हणजे आज प्रत्येक जण दुखी आहे. जो पाहिलाय तो माणूस दुखी आहे. कोण कोण दुखी आहे? तर यादीच सांगितली मोठी. राजा दुखिया, प्रजा दुखिया, सुखिया कोई नहीं रे, जो देखे तो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं. प्रत्येक जण दुःखी आहे. मग तुम्हाला जर सुखी व्हायचं असेल तर काय करा? तर भगवंताची प्राप्ती करा. कारण तो भगवान परमात्माच फक्त सुखी आहे. सुखरूप ऐसा दुजा कोण सांगा? माझ्या पांडुरंग सारिका तो, माझ्या पांडुरंग सारिका तो, माझ्या पांडुरंग माझ्या पांडुरंगा सारी खातो. भगवान परमात्मा सुखरूप आहे. जनी म्हणे शारंगधर, सर्व सुखाच्या आगर म्हणे नरहरी सोनार. म्हणजे भगवान परमात्मा हा सुखी आहे. मग एकनाथ महाराज म्हणाले की बाबा रे, तुला सुख हवंय ना? तर सुख प्राप्त करायचं असेल तर तू भगवंताची भेट घे. पण साधकाने प्रश्न केला की महाराज, आम्हाला भगवंताच्या भेटीसाठी उपाय काय आहे? तर नाथ महाराजांच्या अभंगात Bye.
संताचे ते पाय. अभंगाच्या प्रथम चरणामध्ये शांतीब्रह्म नाथ महाराज सांगतात की बाबा रे, तुला सुखासाठी हरी हवा आहे ना, तर तू काय कर, संताचे पाय धर. आता विचार करा, नाथ महाराजांचा हा उपदेश कोणाकरिता आहे? कारण या जगामध्ये दोन वर्ग आहेत. पहिला वर्ग असा आहे की जो देवाला मानत नाही, आणि दुसरा वर्ग असा आहे जो देवाला मानतो पण त्याला देवाच्या प्राप्तीचं ज्ञान नाही. जो देवाला मानत नाही त्याला विचारा, तो काय म्हणतो? वडील वारल्यापासून 15 वर्ष झाले देव घरामध्ये बसून पूजा करतोय, पण अजून काय देव भेटला नाही, वडिलांची परंपरा चालू आहे. असा जो देव मानत नाही. आणि जो देवाला मानतो त्याला विचारा, तो काय म्हणतो? मानत नाही पण मनात येतं. जसं एखादं कुटुंब सांभाळायचं असेल तर त्या कुटुंबाकरिता एखादा कर्ता असतो, कर्ता पुरुष असतो. मग एवढं हे विश्व चालतंय, हे जग चालतंय, मग या जगाला चालवणारा पण कुणीतरी करता असलाच पाहिजे. मानत नाही पण मनात येतं. असे दोन वर्ग आहेत. कारण उपदेश करताना विचार करून केला पाहिजे. ज्ञान सांगत असताना कोणाला उपदेश करावा, कोणाला ज्ञान सांगावं याचा विचार केला पाहिजे. सुंदर दृष्टांत आहे, सुंदर उदाहरण आहे. एका वृक्षाच्या फांदीवर माकड आणि चिमणी बसलेले होते. लक्ष आहे ना मावशांनो? लक्ष द्या. एका वृक्षाच्या फांदीवर माकड आणि चिमणी बसलेले होते. पाऊस आला आणि धो-धो पाऊस आल्यानंतर ते ओलं चिंब झालेलं माकड चिमणीनं पाहिलं आणि चिमणीला दया आली. चिमणीला विचारलं, अरे माकडा, तुला देवानं मानवासारखे हात दिले, पाय दिले, तू जर झोपडी बांधली असतीस तर तुला असं पावसात बसण्याची वेळ आली असती का? असं ती चिमणी माकडाला म्हणाली. हात दिया पाव दिया नर इसी काया, इतने दिन गया तूने घरटा नहीं बनाया. उपदेश कोणी केला? चिमणीने केला. कोणाला केला? माकडाला केला. माकड माहिती आहे ना तुम्हाला? एवढं चंचल माकड, 10 गोष्टी चंचल आहे, त्याच्यामध्ये माकडाचा पण नंबर आहे. एवढं चंचल माकड, सुभाषितकारांनी सांगितलंय, चंचल माकड असं एवढं चंचल आहे की मर्कटस्य सुरापानम तत्र वृश्चिकदंशनम तर मध्ये भूतसंचारो यद्वा तद्वा भविष्यती. माकड आहे, त्याला जर दारू पाजली तर ते किती उड्या मारल हो? माणसावरून ठरवा किती उड्या मारते ते. मग माकड किती उड्या मारल? बरं, दारू पाजली त्याच्यानंतर तत्र वृश्चिकदंशनम, त्याच्यामध्ये त्याला विंचू चावावा. अगोदर दारू प्यालाय, वरून विंचू चावावा. विंचू चावल्यावर किती मजा येते मावशे? जागा पायाखाली जागा राहत नाही, एवढ्या उड्या मारतो आपण. मग त्याच्यामध्ये त्याला विंचू चावावं आणि तेवढ्यामध्ये अंगात भूत शिरावं, मग तर सांगताच येत नाही. असं असणार ते माकड. त्या माकडाला चिमणीनं उपदेश केला की का रे बाबा, तू आतापर्यंत जर घरटा बांधला असता किंवा झोपडी बांधली असती एखादी तर तुला माझ्यासारखं पावसात भिजण्याची वेळ आली नसती. चिमणीनं उपदेश केला पण माकडाला राग आला. माकडानं चिमणीचा घरटा घेतला आणि विहिरीमध्ये टाकून दिला. चिमणीने केलेला उपदेश माकडाला पटलेला नाही. म्हणून विचार केला पाहिजे कोणाला ज्ञान सांगावं किंवा कोणाला उपदेश करावा. या ठिकाणी उपदेश करत होती चिमणी. कोणाला करत होती? माकडाला. चिमणी उपदेश करत होती. कोणाला करत होती? माकडाला. आमच्या व्यवहारामध्ये बऱ्याच चिमण्या उपदेश करतात पण माकड काय ऐकत नाही. विठाल मनावर घेऊ नका बरं, दृष्टांतातलं माकड सांगितले. म्हणजे या ठिकाणी नाथ महाराजांनी हरीच्या प्राप्तीचा उपाय सांगितलाय, पण कोणाला सांगितलाय? तर जो साधक आहे. साधक कोणाला म्हणायचं? तर जो प्रत्यक्षाने सावध आहे किंवा जो साधनेमध्ये रत आहे किंवा साधना हे ज्याचं जीवन आहे तो साधक. आणि नव्हे ज्याच्या अंतकरणामध्ये भगवत भेटीची तळमळ आहे, एवढी भगवत भेटीची आस आहे की तो प्रत्येक जणाला जो भेटेल त्याला विचारतो, सांगा पुसावीसी ही जीवाटे जे जे भेटे तयासी देव कृपा करील मज, देव कृपा करील मज. ज्याला भगवत भेटीची आस आहे त्याला नाथ महाराज हरीच्या प्राप्तीचा उपाय सांगतात. पण विचार करा,
या ठिकाणी हरीच्या प्राप्तीचा उपाय सांगितलाय, पण हरी म्हणायचं कोणाला? हरी म्हणायचं कोणाला? हरी हे नाव भगवंताला कसं आलं? तर मनु महाराजांच्या आवडीचं नाव होतं हे, म्हणून त्यांनी भगवंताला हरी हे नाव दिलं. आणि नवे हरी ह्या शब्दाचे 3 अर्थ आहेत. पहिला अर्थ जो पापाचं हरण करतो तो हरी, दुसरा अर्थ जो चित्ताचं हरण करतो तो हरी, आणि तिसरा अर्थ जो कर्माचं हरण करतो. पहिला अर्थ जो पापाचं हरण करतो, हरी उच्चारणी अनंत पाप राशी जातील लयाशी क्षण मात्रे, जातील लयाशी क्षण मात्रे, जातील लयाशी क्षण मात्रे. हा पहिला हरी. दुसरा जो चित्ताचं हरण करतो, हरीने माझे हरिले चित्त. आणि तिसरा अर्थ म्हणजे तुका म्हणे हरी काही उरले, काही उरले, काही उरले, काही उरले. म्हणजे असा जो हरी तो तुम्हाला प्राप्त करायचा असेल तर काय करा? संतांचे पाय धरा. कारण आतापर्यंत ज्या काही पौराणिक कथा आहेत, महाभारत आहे, रामायण आहे, त्या प्रत्येक कथेमध्ये तुम्ही पहा, आतापर्यंत ज्यांना ज्यांना भगवंताची भेट झाली, ज्यांना ज्यांना भगवंत भेटला तो कोणामुळे? संतामुळे. कारण संताच्या प्राप्तीशिवाय भगवत भेट नाहीये. एक सुंदर असा दृष्टांत आहे. एक साधू महाराज तीर्थयात्रा करत करत, म्हणजे दृष्टांत कशावरून सांगायचा? संताच्या दर्शनाने किंवा संताच्या संगतीमध्ये भगवंताची भेट होते, प्राप्ती होते. ते साधू महाराज तीर्थयात्रा करत करत एका वस्तीवरती आले. आणि वस्तीवरती आल्यानंतर ती वस्ती होती पारदेची. लक्षपूर्वक ऐका बरं, पारदेची वस्ती होती. आणि एका पारद्याकडं ते साधू महाराज थांबले आणि सांगितलं की अरे मला आज उशीर झालाय, आजची रात्र मला तुझ्या झोपडीमध्ये काढू दे. तो पारधी भोळा होता पण अंतकरण शुद्ध होतं. सांगितलं महाराज का नाही, तुम्ही या, माझ्या घरी राहा तुम्ही, आणि तुम्ही आले म्हणजे माझं भाग्य म्हणावं लागेल. आज खऱ्या धन्यतेचा दिवस आहे, कारण तुमच्यासारखे महात्मे आमच्या घरी आले. धन्य आजी दिन झाले संताचे दर्शन. आणि नवे आजच खरा दिवाळी आणि आजच खरा दसरा आहे. तुका म्हणे आले घरा तोची दिवाळी दसरा. त्या पारध्यानं साधूंचं स्वागत केलं, खूप सुंदर स्वागत केलं. महाराजांनी सांगितलं की मी आज जेवणार नाही, माझा उपवास आहे. रात्र संपली, सकाळी महाराज उठले, जाण्याकरता निघाले. पण पारध्यानं सांगितलं महाराज तुम्ही एक रात्र माझ्या झोपडीमध्ये काढली, पण या गरीबाच्या घरची भाजी भाकरी खायला पाहिजे होती. पारधी होता, अंतकरणातून भोळा होता, गरीब होता, पण श्रद्धाळू होता. आमच्या घरची भाजी भाकरी तुम्ही खायला पाहिजे होती. पण महाराजांनी सांगितलं आता नाही, पण पुढच्या वर्षी आल्यानंतर मी नक्की तुझ्या हातची भाजी भाकरी खाणार. साधू महाराज गेले. 1 वर्षाचा काळ लोटला आणि 1 वर्षानंतर साधू महाराज परत त्या ठिकाणी त्या अरण्यातून निघाले. पुन्हा पारध्याची वस्ती लागली. त्या पारध्याच्या दारावरून जात असताना पारध्यानं पाहिलं की अरे मागच्या वर्षीचे साधू आहेत. साधूंना अडवलं आणि सांगितलं महाराज तुम्ही मागच्या वर्षीचे साधू? म्हणले हो. आणि तुम्ही मला एक शब्द दिला होता, म्हणे काय? मी तुझ्या घरी जेवणार. म्हणे आता जेवण केल्याशिवाय तुम्हाला जाऊ देणार नाही. मग साधू महाराजांना घरी नेलं आणि विचारलं महाराज तुम्ही साधू आहात, मी एक पारधी आहे, मी माझ्या हाताने केलेला आमच्या हातचा स्वयंपाक, आमच्या हातची भाजी भाकरी तुम्हाला वाढणार नाही, पण तुम्ही जो सांगाल तुमचं जी काही इच्छा भोजन असेल ते मी तुम्हाला करून घालणार. पारधी भोळा होता. पारधीने सांगितलं की तुम्ही जे मागाल ते मी तुम्हाला तयार करून देणार, पण सांगा तुम्हाला कोणता पक्षी आवडतो? तुम्हाला कोणता पक्षी आवडतो? कोणाला विचारलं? साधू महाराजांना. साधू महाराज मन थोडंसं हे झालं, पण साधू महाराज म्हणाले पारद्या माझा आवडणारा पक्षी असा आहे, तू आणून देशील? म्हणे हो महाराज तुम्ही कोणताही पक्षी सांगा, मी अरण्य सगळं माझ्या ओळखीचं, मी कोणताही पक्षी धरून तुम्हाला आणून देतो. सांगा तुमच्या पक्षाची ओळख कशी आहे? साधू महाराजांनी सांगितलं पारधी ऐक, माझा पक्षी कसा आहे, ज्या पक्षाच्या डोक्यावर मोराचा पीस आहे, ज्या पक्षानं पिवळं पितांबर धारण केलेलं आहे आणि ज्या पक्षाच्या चेहऱ्यावर विश्वाचं सौंदर्य उमटलेलं आहे, असा पक्षी मला तू धरून
आण. पारध्यानं विचार केला, पक्षी तर अनोळखी दिसतोय, पण महाराज तो पक्षी नक्की मी तुम्हाला आणून देणार. तो पक्षी शोधण्याकरता गेला. अरण्य रात्र दिवसभर फिरला, पण पक्षी काय त्याला सापडला नाही. 1 दिवस झाला, 2 दिवस झाले, शेवटी 4 दिवस झाले, 5वा दिवस उजाडला, 6वा दिवस उजाडला आणि 7व्या दिवशी पारधी 7 दिवस तो पक्षाला शोधत होता, पण पक्षी काय सापडला नाही. आता 7व्या दिवशी त्यानं विचार केला, आज जर पक्षी सापडला तर ठीक, आज जर पक्षी सापडला तर महाराजांना तोंड दाखवायचं, आणि जर पक्षी नाही सापडला आज 12 वाजेपर्यंत तर अग्नी पेटवायची ना अग्नीमध्ये जीव समर्पित करायचा, असं पारध्यानं ठरवलं. रात्रीचे 9:30 वाजले, 11 वाजले, 11:30 वाजले, 12 वाजले, तरीही त्याला पक्षी सापडलेला नाही. आणि 12:30 वाजले, त्यावेळेस पारध्यानं चिता पेटवली, अग्नी पेटवली आणि विचार केला, या अग्नीला 3 प्रदक्षिणा मारायच्या आणि अग्नीमध्ये उडी घ्यायची. त्यानं पहिली प्रदक्षिणा मारली, दुसरी प्रदक्षिणा मारली आणि तिसरी प्रदक्षिणा अर्धी झाली. भगवंताला दया आली, भगवंताला दया आली आणि भगवंताने साधूने सांगितलेल्या पक्षाचं रूप घेतलं आणि पारध्याच्या खांद्यावरती येऊन बसला. खांद्यावरती येऊन बसले भगवान आणि पारध्यानं ओळून पाहिलं मागं कोण आहे म्हणून. ओळून पाहिलंय तर साधूने सांगितलेला पक्ष आहे. आनंद झाला, पण एक राग आला. का? 7 दिवस झाले माझे साधू तिकडे उपवासी आहेत. भगवंताला भांडायला लागला तो पारधी, का रे एवढे दिवस कुठं होता? 7 दिवस झाले माझे साधू उपवासी आहेत तिकडं. आणि पारध्याला घेतलं, फक्त घेतलं नाही, हातात त्यांनी जाळं पण आणलेलं सोबत. जाळ्यात भगवंताला पकडलं. विश्वासाच्या चालकाला, म्हणजे विश्वास तो करी स्वामीवरी सत्ता, जो विश्वाचा चालक आहे भगवान परमात्मा आहे, त्याला जाळ्यामध्ये पकडलं आणि घेऊन जावं लागला. पण घेऊन जात असताना त्याला चांगलं नेलं नाही, मारत मारत न्यायचा, बुक्क्या घालायचा वरून, एवढा उशीर का लावला म्हणून. मारत हाणत मारत त्यांनी तो पक्षी म्हणजे त्या भगवंताला साधूजवळ नेलं. पण साधू भगवंताच्या भजनामध्ये तल्लीन झालेले होते, भगवंताचं भजन करत होते. श्रीराम जय राम जय जय राम, राम जय राम जय जय राम. भजन करा. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय राम, श्रीराम जय राम जय राम. मला सांगा, एवढा मोठा सप्ताह आपण चालू केलाय फक्त आमच्या करताच आहे का? नाही, आम्हीच एकट्याने ओरडायचं का? तुम्हा सर्वांना भगवंताचं नामस्मरण घडावं यासाठी एवढं मोठं नियोजन केलंय. म्हणून तुम्ही सर्वांनी वरती हात घ्यायचे आणि प्रेमाने भजन करायचं आमच्या पाठीमागे. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय राम. मागचे. श्रीराम जय राम जय जय राम,
सर्वांनी खूप सुंदर भजन केलं बरं. तुम्ही सर्वांनी भजन केलं आणि साधू महाराज सुद्धा त्या ठिकाणी भजनामध्ये तल्लीन झालेले होते, मग्न झालेले होते. त्या ठिकाणी तो पारधी आला आणि सांगितलं, महाराज तुम्ही सांगितलेला पक्षी आणलाय. आणि आणला तसा साधूंच्या पुढं समोर आदळला. साधू महाराजांनी डोळे उघडले आणि पाहिलं डोळे उघडून तर विश्वाचा चालक भगवान परमात्मा समोर उभा आहे, जाळ्यात अडकलेला आहे. साधू महाराजांनी भगवंताला जाळ्यातून बाहेर काढलं. भगवंताला साष्टांग दंडवत घातला आणि सांगितलं, भगवान हा माझा पारधी भोळा आहे, त्यानं तुम्हाला जाळ्यात पकडलं, त्याला माफ करा. तुम्हाला इथपर्यंत आणलं, तुम्हाला जाळ्यात पकडून, त्याला क्षमा करा. त्यावेळेस भगवान म्हणाले, त्यानं फक्त मला जाळ्यातच पकडलं नाही, त्यानं मला इथून तिथून हाणत मारत आणलंय. त्यावेळेस भगवान परमात्माने त्याला सुद्धा दर्शन दिलं आणि साधू महाराजांना देखील दर्शन दिलं. म्हणजे सांगायचं तात्पर्य एवढंच की तो पारधी आहे, त्याच्या जीवनामध्ये कधी भक्ती माहीत नाही, भगवंत माहीत नाही, देव धर्म काय माहीत नाही, पण त्याला साधूची संगती घडली, साधूंचा उपदेश झाला, साधूंचं दर्शन झालं, तर त्या साधूंच्या संगतीनं, साधूंच्या दर्शनानं त्याला भगवंताची प्राप्ती झाली, भगवंताचं दर्शन झालं. ही संताच्या संगतीमधली ताकद आहे. म्हणून धरावे संता हरिप्राप्तीसी उपाय धरावे संताचे ते पाय. तुम्हाला हरीची प्राप्ती करायची असेल तर संताचे पाय धरा. आता मला सांगा, नाथ महाराजांना त्यांनी संताचे पायच धरा असं का सांगितलं? संताचे हात धरा, संताचा गळा धरा असं दुसरं का म्हणाले नाही? संताचे पायच धरा असं का म्हणाले? तर पायामध्ये एवढी ताकद आहे कारण आपल्याला माहिती आहे, कोळी माहिती आहे, मासे पकडणारा. ज्या वेळेस तो कोळी समुद्रामध्ये मासे पकडण्यासाठी जातो आणि पाण्यामध्ये ते जाळं अंतरतो आणि जेवढं पाण्यामध्ये जाळं अंतरलंय, जेवढे इकडे तिकडे पळालेले पांगलेले मासे आहेत, ते सर्व मासे त्या जाळ्यामध्ये अडकून बसतात. पण जे मासे त्या कोळ्याच्या पायाजवळ आहेत ते मासे कधीच जाळ्यामध्ये अडकत नाही. एवढा पायाच्या संगतीचा परिणाम आहे. नवे आपल्या सर्वांना माहिती आहे जातं. मावशांनो, महिला मंडळ जातं माहिती आहे का? जात गेलं आता जातं. पूर्वीच्या आज्यांना माहिती आहे जातं. पूर्वीच्या आजीबाई जात्यावर सुंदर गाणे म्हणायच्या, ओव्या म्हणायच्या, अंतळायच्या, आहे ना मावशी? तुम्हाला माहिती आहे ना? हां, ते जातं. आपण ज्या वेळेस त्या जात्यामध्ये हरभरे टाकतो आणि दळतो, पण जे हरभरे पाट्याच्या बाजूला पसरलेले आहेत ते हरभरे काय होतात? भरडून खाली पडतात. पण जे हरभरे खुंट्याला चिकटलेले आहेत त्या हरभऱ्याचा कधीच भुगा होत नाही, ते आहे तसेच राहतात. म्हणून संताचे पाय धरा, संतांना शरण जा. संताचे पाय धरल्यानंतर तुम्हाला हरीची प्राप्ती होईल आणि हा जो भवसागर आहे त्या भवसागरातून तुम्ही तरुण जाताल. अभंगाचं द्वितीय चरण. तेने साधती साधन साधन, तेने साधती साधन
तुटती भवाची बंधने. आपण भगवान परमात्म्याच्या प्राप्ती करता अनेक साधनं सांगितलेले आहेत. त्यामध्ये योग मार्ग असेल, कर्म मार्ग असेल, ज्ञान मार्ग असेल आणि भक्ती मार्ग असेल, असे मार्ग सांगितलेले आहेत. पण आपल्या या संसारिक जीवाकरिता ज्ञान मार्ग, योग मार्ग आणि कर्म मार्ग हे भगवंताच्या भेटीसाठी आपल्याला जड आहेत. या मार्गाने आपण तिथपर्यंत पोहोचू शकत नाही. म्हणून साधू संतांनी सगळ्यात सोपा आणि साधा मार्ग सांगितला, तो म्हणजे भक्ती पंत सोपा पुण्य लागावे आपा, पुण्य लागावे आपा, पुण्य लागावी आपा. भक्ती म्हणजे भक्तिपंथ बहु सोपा, पुण्य नागावे या पापा. म्हणजे भगवंतापर्यंत पोहोचण्यासाठी सोपा आणि साधा मार्ग तो म्हणजे भक्ती मार्ग. त्यामध्ये 9 प्रकारच्या भक्त्या सांगितल्या. श्रवणम, कीर्तनम, यस्य विष्णुस्मरणम, पादसेवनम, अर्चनम, दास्यम, वंदम आणि सख्यम आत्मनिवेदनम, अशा 9 प्रकारच्या भक्त्या सांगितलेल्या आहेत. आणि त्या 9 प्रकारच्या भक्त्यामध्ये सगळ्यात सोपी आणि साधी भक्ती ती म्हणजे नामस्मरण, विष्णुस्मरण. भगवंताचं नामस्मरण हे साधं सोपं आहे. आणि त्या भगवंताच्या नामस्मरणाकरिता कुठल्या काळाची आणि वेळाची गरज नाही. ते भगवंताचं नामस्मरण आपण कधीही घेऊ शकतो. उठता बैसता हरी बोला, दळता कांडता हरी बोला, भांडता कांडता हरी बोला, हरी बोला एकांती, हरी बोला लोकांती, देहत्यागांती. म्हणजे सर्व कार्य करिता हरी बोला, किंवा कामामध्ये काम काही म्हणा, राम राम. म्हणजे आपण भगवंताचं नाम कधीही घेऊ शकतो. अशी साधी आणि सोपी भक्ती मार्ग. त्या भक्ती मार्गाने जर आपण गेलो तर तेने साधती साधने, तुटती भावाची बंधने. हा जो भवसागर आहे अनादी कालापासून चालत आलेला, आणि संसार सागराचं आपण जे दुःख बघतो त्या दुःखातून आपल्याला मुक्ती मिळते. संसार कसा आहे माहिती आहे? संसार हा दुःखरूप तर आहेच, पण या संसारामध्ये प्रेम वाढत जातं. ज्याच्यामध्ये प्रेम वाढत जातं त्याला संसार म्हणायचं. कसं? बापाचं मुलावर, मुलाचं त्याच्या मुलावर, त्याच्या मुलाचं त्याच्या मुलावर, त्याच्या मुलाचं त्याच्या मुलावर, त्याच्या मुलाचं त्याच्या मुलावर, त्याच्या मुलाचं चालू देऊ काल. म्हणजे ज्याच्यामध्ये प्रेम वाढत जातं त्याला म्हणायचं संसार. म्हणजे असा हा संसार आहे. हा झाला पहिला संसार. दुसरा पुनरपि जननम, पुनरपि मरणम, पुनरपि जनने जठरी शयनम, किंवा उपजेते नाशी नाशिले पुनरपि दिसे, हे घटिका यंत्र जाईसे परिभ्रमेका. म्हणजे जन्माला येणं मरणं हा एक संसार आहे. म्हणून या जन्म मरण रूपी संसारातून आपल्याला जर मुक्ती मिळवायची असेल तर तुम्ही काय करा? भगवंताची प्राप्ती करा. आणि भगवंताची प्राप्ती केल्यानंतर त्या भगवंताला विनंती करायची, भगवंता करुणा करो कष्ट हरो ज्ञान दो भगवन, करुणा करो कष्ट हरो ज्ञान दो भगवन, गौ में भरी नाव मेरी पार दो भगवन. दर्द की दवा तेरे पास है, दर्द की दवा तेरे पास है, जिंदगी दया की भीख मांगती, मन में बसा कर तेरी मूर्ति, मन में बसा कर तेरी मूर्ति, बाकी बिहारी करूँ तेरी आरती, बाकी बिहारी करूँ तेरी आरती. त्या भगवंताला विनंती करायची, भगवंता ह्या भवसागराच्या पार आम्हाला नेऊन सोड. आणि त्याला विनंती केल्यानंतर तो भगवंत स्वतः म्हणतो की अरे भवसागर तरता कार्य करी तसा चिंता, पहिला उभा दाता कटी कर ठेवून या, त्याचे पायी घाला मिठी मोल न घे जगजेठी, भावा एकासाठी खांदा वाहे आपुला. म्हणजे या भवसागराच्या पार जायचं असेल तर तुम्ही भगवंताची प्राप्ती
करा आणि भगवंताच्या प्राप्तीकरता आपल्या भगवंताची भेट संताशिवाय होणार नाही असं नाथ महाराजच सांगत नाही तर वेदाने संयोजक समस्त ग्रामस्थ मंडळी भजनी मंडळ व युवक मंडळ चित्रवडगाव।